हरभरा हमीभाव केंद्रांना सरकारनं आता 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 107 हरभरा हमीभाव केंद्र सुरू आहेत आणि या केंद्रांवर शेतकरी गर्दी करत आहेत, कारण आडत बाजारामध्ये जे भाव मिळत आहेत त्यामध्ये आणि हमीभाव केंद्रावरच्या भावामध्ये 500 ते 700 रुपयांचा फरक जो आहे तो जाणवतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 500 ते 700 रुपये जास्त भाव जो आहे तो सरकारी हमीभाव केंद्रावर मिळत असतो आणि आता 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ जी आहे ती सरकारनं दिलेली आहे। आणि वास्तविक पाहता जर लक्षात घेतलं तर अवकाळीचा फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडे हरभरा नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये देखील आता जी मुदतवाढ आहे ती दिलेली आहे। शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मला सांगा, आता ही जी मुदतवाढ दिलेली आहे ती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे का? नाही, मुदतवाढ दिली आहे ही ठीक आहे, पण जे पावसामुळे जे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि ज्या क्वालिटीचा माल इथं फेडरेशनला येतो आहे FAQ क्वालिटीचा नसल्यामुळे इथं रिजेक्ट होत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बारदाना नसल्यामुळे शेतकरी 1-2 दिवस वेटिंगमध्ये आहे, त्याचा फार फटका बसत आहे। त्याच्यामुळे मुदतवाढ ही काही मला योग्य वाटत नाही, कारण पावसामुळे फार शेतकऱ्याची हानी झाली आहे। म्हणजे शेतकऱ्यांकडे आता हरभराच नाही आहे आणि मुदतवाढ दिली। हां, मुदतवाढ दिल्या, अक्षरशः शेतकऱ्याकडे हरभराच नाही आहे आणि जे काय थोडाफार होता ते पावसानं फार त्याचं खराब करून टाकलं हरभरा। ते सरकारी हमीभाव केंद्र आहे लातूरच्या आडत बाजारामधलं। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं खरेदी केंद्र जे आहे ते सुरुवात आहे, शेतकऱ्यांची गर्दी जे ते ह्याच्यावर या केंद्रांवर होते आहे, मात्र म्हणावी तशी गर्दी जी आहे ती शेतकऱ्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। त्या हमीभाव केंद्राचे संचालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, किती दिवसांपासून हे केंद्र सुरू आहे आणि आता तुमच्याकडे एकूण किती क्विंटल हरभरा जो आहे तो शेतकऱ्यांनी दिलेला आहे? सर, आमच्याकडे 22/1/2026 पासून खरेदी चालू झालेलं आहे आणि जवळपास 246 शेतकऱ्याची खरेदी झालेली आहे आणि 4,620 क्विंटल एकदम खरेदी झालेलं आहे। दरवर्षी आतापर्यंत 10,000 ते 15,000 क्विंटल खरेदी व्हायला पाहिजे, तर त्या नियमानं अर्धीसुद्धा खरेदी झालेलं नाही। म्हणजे 14,000 ते 15,000 क्विंटल आवक व्हायला पाहिजे किंवा खरेदी व्हायला पाहिजे होती, आतापर्यंत 4,000-4,500 झाली। हो, 4,000-4,500 झालेलं आहे आणि ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे खरेदी त्या प्रमाणात हरभरा नसल्या कारणास्तव खरेदी होत नाही। काय भाव मिळतो शेतकऱ्यांना तुमच्याकडं आणि आडत बाजारामध्ये? आमच्याकडे 5,875 सरकारचा हमी भाव आहे आणि आडत बाजारला आज 5,300 खरेदी भाव चालू आहे। 500-700 रुपयांचा फरक आहे। हो, 500 रुपयाचा फरक आहे। हमीभाव केंद्रांना सरकारनं मुदतवाढ दिलेली आहे, मात्र त्याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना फार होईल अशा प्रकारचं चित्र नाही आहे। आपण जर पाहिलं तर या सीझनमध्ये दरवर्षी 15,000 क्विंटलपर्यंत किमान खरेदी जी आहे ती हमीभाव केंद्रांवर होत असते, मात्र यावर्षी 4-4,500 क्विंटल फक्त हमीभाव केंद्रांवर खरेदी झालेली आहे। यावरूनच लक्षात येतं की शेतकऱ्यांकडे हरभरा जो आहे तो शिल्लक नाही आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।